आणि जसा तामिनी घाट संपणार तसं फार विचित्र प्रकार मी त्या छोट्याशा आरशामध्ये बघितलं. आणि एवढा भयानक प्रकार तेव्हाच आमच्यासोबत जे काही झालं ना ते फार विचित्र झालं. तो जो माणूस होता त्याने अचानक आपल्या बायकोचा गळा दाबायला सुरुवात केली आणि त्याची बायको जोरजोरात ओरडण्याच्या मार्गावर होती, पण त्याच्या नरड्यातून आवाज येत नव्हता आणि तिचा नवरा तिचा गळा दाबत होता. ती तडपडत होती आणि बघता बघता तिच्या नवऱ्याने तिचा गळा दाबला. आणि जेव्हा ती बाई अधमरी झाली तेव्हा तिच्या नवऱ्याने जवळचा चाकू काढला आणि जोरजोरात तिच्या छातीमध्ये वार खूप व्हायला सुरुवात केली. आणि मला हे सगळं त्या छोट्याशा मिररमध्ये दिसत होतं. मी माझ्या वडिलाला चिरकूर बोलले की बाबा पाठीमागं बघा काय होतंय ते. माझ्या वडिलांनी जेव्हा पाठीमागं बघितलं तर त्यावेळेस तो माणूस पूर्णपणे रक्ताने लालबुंद झाला होता आणि ते रक्त होतं त्याच्या बायकोचं. माझ्या वडिलांनी बघितलं की तो माणूस सरळ मागच्या शीटवरून इतक्या जोरात धावत धावत गेला आणि माझ्या वडिलाच्या छातीमध्ये चाकूने वार केले. गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि आमची गाडी त्याच रोडवर पलटी झाली. मी बाहेर आले आणि गाडीच्या बाहेर येऊन उभी राहिले. मी फार भिली होती, कारण असला प्रकार ना कुठं मी बघितला होता ना कुठं ऐकला होता, ना मूवीजमध्ये नाही कोण्या कॉमिकमध्ये. हा खूपच भयानक प्रकार होता आणि हा साक्षात माझ्यासोबत घडत होता. माझ्या डोळ्यासमोर त्या माणसाने माझ्या वडिलाच्या छातीमध्ये अनेक वार केले. माझे वडील जोरात चिरकत होते. आमच्या मदतीला कुणीही नव्हतं आणि तिथं आमची गाडी पलटी झाली होती. मी गाडीच्या बाहेर उभी होती तेवढ्यात तो माणूस खिडकी तोडून आमच्या गाडीच्या बाहेर आला. पण यावेळेस जेव्हा तो बाहेर आला तो नव्हता. तो फार विचित्र होता. काळा कुट्ट होता. त्याच्या शरीरावर थोडी सुद्धा कातडं नव्हतं. असं वाटत होतं जसं मासाचा एक सापळा आहे.